मंडळी नमस्कार. आज आपण बनवत आहोत पातळ पोह्याचा चिवडा. मी पोह्याला गाळून घेतले आणि पूर्वतयारी करून घेतली. मी तेल गरम करायला ठेवले आणि हे बघा, हे सगळं जे आपल्याला जिन्नस वापरायचे ते सगळे मी काढून घेतले. डाळ्या आहेत, शेंगदाणे आहेत, खोबरं आहे, मनुके आहेत, काजू आहेत आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता. चला तर मग आपण बनवायला घेऊया. आपण तेलात आधी शेंगदाणेच टाकून घेऊ. एक एक वस्तू आपण तळून घेऊया. आधी शेंगदाणे तळून घेऊ, नंतर खोबरं तळून घेऊ. हे सगळं तळून ना पोह्यावरच टाकून घ्यायचं, कारण याच्यात तेल जे असतं ना ते पोह्यात जाते बरोबर. ते तेल वेस्ट नाही होत. मी तुम्हाला बोलली होती मग अशीच मागच्या व्हिडिओमध्ये की मला फराळाची ऑर्डर मिळाली आहे म्हणून. तर माझं पुरी आणि साधी शेव आणि शंकरपाळे असं 3 फराळ तर बनले आहेत. आपले 3 पदार्थ बनून झालेत. आज मी पोह्याचा चिवडा घेतला आहे करायला. चकली बाकी आहे. चकली बघेल आता उद्या, जर वेळ मिळाला तर उद्या बनवेल. कारण पूर्ण वेळ नसतो, मग जेवढा वेळ मिळाला तेवढं करत राहायचं. एक एक वस्तू रोजची एक एक वस्तू करून घेत आहे. शेंगदाणा हा छान तळायचा, म्हणजे थोडा लालसर करायचा त्याला, नाही तर मग तो कच्चा लागतो खायला. तुम्ही पाहू शकता मी ते सगळं जे टाकायचं होतं आपल्याला, शेंगदाणे, डाळ्या, खोबरं वगैरे, ते मी सगळं तळून आधी पोह्यावर टाकून दिलं आहे. आणि इकडे आता हे आपलं एवढं तेल उरलेलं आहे. याच्यात खूप तेल नाही लागत, हे खूप कमी तेलात बनतो हा पोह्याचा चिवडा. खूप इझी आहे आणि खूप कमी वेळात बनतो हा चिवडा आणि छान लागतो खायला पण. आणि खूप तेल पण नसतं त्याच्यात, एवढं ड्राय असतो असं. म्हणजे कोणी डाएट करत असेल तरी पण खाऊ शकता. कढीपत्त्याला आणि मिरचीला छान फ्राय करायचं, कडक होऊ द्यायचं त्याला. कारण कसं आहे ना, आपल्याला हे पोहे याच्यात मिक्स करायचे ना, मग मिरची म्हणजे त्याच्यातलं पाणी गेलं पाहिजे, सगळं ड्राय झालं पाहिजे, कढीपत्ता आणि मिरची दोघं. नाही तर मग पोहे नरम पडते. हे जास्त तिखट नको होतं त्यांना कमी तिखट हवं आहे, म्हणून मी त्याच्यात 3च मिरच्या घातल्या आहेत. ते तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकतात. तुम्हाला पाहिजे तसं तेवढं तिखट तुम्ही करू शकता. मिरची आणि कढीपत्ता फ्राय झाला आहे. त्याच्यात हळद आणि हिंग दोघं टाकून दिलं आहे त्याच्यात. आता आपण याच्यात हे पोहे वगैरे सगळं ॲड करूया. आणि याला आता आपण मंद गॅसवर ठेवून परतत राहायचं. काही लोक ना पोह्याला गरम करून घेतात. माझ्याकडे ओव्हन, मायक्रोवेव्ह वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे मी डायरेक्ट बनवते. जर ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये तुम्ही 1 मिनटासाठी हे पोहे 1 मिनटासाठी तुम्ही जर छान गरम केलं ना, तर हे खूप छान होतं आणि खूप कमी वेळ लागतो. म्हणजे इथे आपल्याला गॅसवरती त्याला जास्त वेळ नाही लागत, ते होतं पटकन. पण आता मी डायरेक्ट बनवते म्हणून मला थोडासा वेळ लागेल, म्हणजे थोडा वेळ मला परतून घ्यावा लागेल, कारण कडक करायचं ना आपल्याला. हे पोहे छान कडक झाल्यावरच तो कुरकुरीत लागतो मस्त.
मीठ घालते. हे मीठ तुम्ही कसं घेता तुमच्या चवीनुसार, कमी जास्त. ही पिठी साखर आहे. ही पण तुम्ही तुमच्या हिशोबाने, तुम्हाला कसं पाहिजे, गोड हवं आहे, कमी गोड हवं आहे, ते तुम्ही तुमच्या हिशोबाने. मी पण अंदाजानेच टाकलं आहे, असं काही माप नाही घेतलं आहे कशाचं. चिवडा तयार आहे मंडळी आपला, तुम्ही पाहू शकता. मी त्याला 10 ते 15 मिनटं कमी गॅसवरती होऊ दिला कडक. अधूनमधून त्याला चाळत होती फक्त. असं काही तिथे उभं राहायची गरज नाही आपल्याला, मध्ये मध्ये येऊन चाळून द्यायचं. तुम्ही याच्यावर दुसरे कामही करू शकता आपले, असं काही नाही आहे. ॲक्च्युली होतो हा पटकन, पण मी कसं ऊन पण नाही दाखवलं आणि ओव्हनमध्ये पण नाही गरम केलं ना, डायरेक्ट केला, म्हणून जरा वेळ लागला त्याला कडक व्हायला. तर तो छान कडक झाल्यावरच छान लागतो, कुरकुरीत लागतो. बस आत्तापुरतं एवढेच. भेटू नये.